नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे एंड सेम साठी, त्याचमध्ये त्याला पुढे कंटिन्यू करत आज आपण मे 2023 चा एक क्वेश्चन घेतलेला आहे. तो क्वेश्चन नंबर 1B मध्ये आहे. तर काय विचारलं आपल्याला क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन द परफॉर्मन्स ऑफ द MSK विथ सुटेबल ब्लॉक डायग्राम, स्कीमॅटिक अँड डिटेल वेव्हफॉर्म. तर MSK ची आपल्याला डायग्राम काढायची. ती डायग्राम कशी आहे ते बघा आणि आपल्याला त्याचे वेव्ह फॉर्म सुद्धा डिटेल एक्सप्लेन करायचे ते सुद्धा मी एक्सप्लेन करतो मग खाली. तर बघा त्यानंतर बघा आपल्याला या ब्लॉक डायग्राम मध्ये 3 मल्टिप्लेक्सर वापरले M1 M2 आणि हा M3. 3 मल्टिप्लेक्सर आपल्याला त्याच्यात वापरलेले आहे. तर आपल्याला दोन सिग्नल घेतले आपण. दोन सिग्नल साइन ओमेगा टी आणि कॉस ओहम टी. ओहमलाच 2 पाय अपॉन 4 TB असं म्हणते. तर 2 पाय अपॉन 4 TB इज इक्वल टू ओहम. ओके, म्हणून आपण याला डायरेक्ट कॉस ओहम टी लिहिलं आहे. ओके, हे दोन सिग्नल आहे का ते मल्टिप्लेक्सर मध्ये मल्टिप्लाय होते म्हणजे डॉट प्रोडक्ट होतो त्यांचा. ओके, त्याच्यानंतर आपण दोन बँड पास फिल्टर वापरले, बँड पास फिल्टर 1 आणि बँड पास फिल्टर 2. तर बँड पास फिल्टर 1 काय करतो, तो हायर फ्रिक्वेन्सीला फक्त पुढे पास करतो आणि जे लोअर फ्रिक्वेन्सी आहे का त्याला बँड पास फिल्टर हे पास करतो आणि बँड जे हायर फ्रिक्वेन्सी त्याला बँड पास फिल्टर 1 पास करते. नंतर त्याच्यानंतर आपण एक ऍडर वापरला, हा ऍडर आहे आणि हा सबस्ट्रॅक्टर. ओके, या बँड पास फिल्टर 1 चा आउटपुट एकदा आपण हा ऍडरला दिलं आणि एकदा हा सबस्ट्रॅक्टरला दिलं. इथून ह्या ऍडरला आणि इथूनच एकदा ह्या सबस्ट्रॅक्टरला. ओके, आणि डबल हाच बँड पास फिल्टर म्हणजे याला म्हणतात BPF2. बँड पास फिल्टर 2 च एकदा आउटपुट या सबस्ट्रॅक्टरला दिलं आणि तेच आउटपुट एकदा ह्या ऍडरला दिलं. ओके, म्हणजे बँड पास फिल्टर 1 मधलं एकदा आउटपुट ऍडरला दिलं, सबस्ट्रॅक्टरला दिलं आणि याचं बँड पास फिल्टर 2 चं आउटपुट एकदा ऍडरला द्यायचं आणि एकदा सबस्ट्रॅक्टरला द्यायचं. त्याच्यानंतर दोन मल्टिप्लेक्सर वापरायचे. ऍडरच्या नंतर इथे एक मल्टिप्लेक्सर वापरला, त्याला M2 म्हणलं आणि त्याचं आउटपुट दिलंय आपल्या ह्या ऍडरला, लास्टच्या ऍडरला, आणि त्याच्यानंतर बाहेर पडतं MSK सिग्नल. ओके, आणि ह्या सबस्ट्रक्चरच्या नंतर पण एक मल्टिप्लेक्सर वापरलं, त्याला म्हणजे M3. याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहायचं, ही आपण जी ब्लॉक डायग्राम काढली याला एक्सप्लेन करायचं 4 ते 5 लाईन मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायची. ओके, बघा आता आउटपुट ऑफ M1 म्हणजे हा मल्टिप्लेक्सर, हा मल्टिप्लेक्सरचा आउटपुट काढा. या मल्टिप्लेक्सरचा आउटपुट काय येईल, साइन ओमेगा टी इंटू कॉस ओहम टी. काय मल्टिप्लेक्सर म्हणजे काय होणार, इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. बघा साइन, बघा M1 चं आउटपुट काय आलं, साइन ओमेगा टी इंटू कॉस ओहम टी. हे आलं याचं M1 चं आउटपुट. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊ, ह्याला म्हणजे साइन ए इंटू कॉस बी झाला. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरून. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला काय असतो, ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी. याला सिम्प्लिफाय करायचं आणि नंतर आपल्याला ते पुढे काम आहे त्यासाठी आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊ. त्याला साइन ए इंटू कॉस बी, त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी, ए मायनस बी. ओके, साइन ए मायनस बी तुम्हाला लिहून द्या. याच्या जागेवर साइन ए मायनस बी. ओके, साइन ए मायनस बी आणि नंतर हा ब्रॅकेट क्लोज. ओके, हा ब्रॅकेट इथला क्लोज केला इथं. हे झालं ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला आहे 12वीचा बेसिक फॉर्म्युले 12वीचे एक सगळ्याला माहितच असते. मग हे झाला साइन ए इंटू कॉस बी. ओके, हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफाय केलं, याला ए म्हणलं साइन ए झाला आणि हा कॉस बी. ओके, मग याचा आउटपुट काय आलं, याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर साइन ए प्लस बी, ए प्लस म्हणजे हा ए आणि हा बी, ओम टी प्लस ओमेगा सी टी प्लस ओहम टी, ओमेगा सी टी प्लस ओहम टी. हा झाला आपला ए प्लस बी आणि हा ए मायनस बी. ओके, साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी हा फॉर्म्युला. ओके, त्याने आपण त्याचं हे आउटपुट आलं आपलं. म्हणजे M1 चा आउटपुट आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर काय आलं 1/2 साइन ओमेगा सी टी प्लस ओहम टी प्लस साइन ओमेगा सी टी मायनस ओहम टी. ओके, सिम्पल. त्याच्यानंतर आउटपुट ऑफ BPF1 बँड पास फिल्टर 1 याचा आउटपुट काढला आपण आता. याचं
याचं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं, त्याचं आउटपुट इथं आलं. त्याचं आउटपुट एकदा याला दिलं आणि याला दिलं. आता बीपीएफ 1 चा आउटपुट काय येणार आहे? बँड पास फिल्टर 1 ते काय करतं, हायर फ्रिक्वेन्सीला पास करतं, म्हणजे ओहम टी प्लस ओमेगा टी काय येणार? ओहम टी प्लस ओमेगा टी ज्याचं आउटपुट असन, जे असन ज्याच्या त्याच्या ज्या टर्म असत्या त्या कुठे जाणार? बँड पास फिल्टर 1 मध्ये जाणार. आणि ज्याच्यामध्ये मायनस असन त्या टर्म म्हणजे ओमेगा सी टी प्लस ओहम टी ज्या टर्म आहे त्या कुठे जाणार? सगळ्या आपल्या बँड पास फिल्टर 2 मध्ये. ओके. आता बघा, बँड पास फिल्टर 1 चा आउटपुट येणार आहे 1/2 साइन ओमेगा सी प्लस ओहम टी, म्हणजे ते हायर फ्रिक्वेन्सीला पास करतं बँड पास फिल्टर 1, म्हणून त्याचं प्लसच्या जे आपण म्हणलं होतं बँड पास फिल्टर प्लस ओहम टीच्या ज्या टर्म आहे त्यात पुढे पास करणार, म्हणजे हा 1/2 1/2 आणि साइन ओहम टी प्लस ओमेगा टी सी टी प्लस ओहम टी हा पुढे पास केला, म्हणून बँड पास फिल्टर 1 चा आउटपुट आलं 1/2 साइन ओहम टी प्लस ओमेगा टी प्लस ओहम टी. बँड पास 2 चं आउटपुट काय आलं? 1/2 साइन ओमेगा सी टी प्लस ओहम टी. ते आलं याचं आउटपुट बँड पास फिल्टर 2 चं आउटपुट. ते काय करतं? लोअर फ्रिक्वेन्सीला पुढे पास करतं, म्हणून त्याचं ते आउटपुट आलं. ओके. नंतर एक्स ऑफ टी. आता बघा, आपण याचं आउटपुट बघितलं, बँड पास फिल्टरचं 1 चं आउटपुट काय आलं ते बघितलं, बँड पास फिल्टर 2 चं आउटपुट काय आलं ते पण बघितलं. आता बघा, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आपण एक इथे सबस्ट्रॅक्टर वापरला, हा वाला सबस्ट्रॅक्टर हे नाही, हा ऍडर आहे. आता याला काय करायचं? बँड पास फिल्टर 1 चं आउटपुट याला द्यायचं आणि बँड पास फिल्टर 2 चं पण आउटपुट एकदा याला द्यायचं आणि दोघांची ऍडिशन करायची, इथं इथं सबस्ट्रॅक्शन करायचं. ओके. ओके. आणि यालाच म्हणलेलं आहे काय म्हणले? याला म्हणलेलं आहे एक्स ऑफ टी. एक्स ऑफ टी. ओके. याला म्हणलं एक्स ऑफ टी आणि याला म्हणलं वाय ऑफ टी. सबस्ट्रॅक्टरला म्हणलं वाय ऑफ टी. ओके. एक्स ऑफ टी म्हणजे ऍडर आणि वाय ऑफ टी म्हणजे सबस्ट्रॅक्टर. बघा. ओके. इतकं समजलं. त्याच्यानंतर बघा, एक्स ऑफ टी म्हणजे काय? ऍडर आहे. वाय ऑफ टी म्हणजे काय? सबस्ट्रॅक्टर आहे. सबस्ट्रॅक्टर मध्ये काय? ऍडर आता बँड पास फिल्टर 1 आणि बँड पास 2 चं आपल्याला दोघांचं आउटपुट काय करायचं? एकदा ऍडिशन करायची, ते एक्स ऑफ टी मध्ये दोघांचे सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस करायचं एकमेकातून, तर ते काय झालं? सबस्ट्रॅक्टर मध्ये म्हणजे एक्स वाय ऑफ टी मध्ये करायचं. एक्स ऑफ टी मध्ये काय करायचं? ऍडिशन करायची, वाय ऑफ टी मध्ये त्यांची वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं. ओके. बघा, 1/2 साइन ओमेगा सी टी प्लस ओहम टी प्लस 1/2 साइन ओमेगा सी टी प्लस ओहम टी हे आलं. त्यालाच फक्त ऍडिशन केली, 1/2 इथून कॉमन काढला, तो बाहेर लिहिला, म्हणजे साइन ओमेगा सी टी प्लस ओहम टी साइन ओमेगा सी टी प्लस मायनस ओमेगा टी. आता पहिला बघा, हे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आला वापस आपला, आपण जो इथून काढला हा ड्रॉ केला होता. ओके. हा वाला, हा कशापासून काढला होता? याच्यापासून, M1 च्या आउटपुट पासून, साइन ओमेगा सी टी प्लस कॉस ओहम टी. मग हे जर आउटपुट येणार डबल, त्याला सिम्प्लिफाय केलं आपण डायरेक्ट, इथे बघा पुढे इथे याचं आउटपुट डायरेक्ट आपण ते लिहून टाकलं. ओके. आणि हे पहा, आता वाय ऑफ टी मध्ये काय करायचं? ते सबस्ट्रॅक्शन करायचं, म्हणजे 1/2 साइन ओहम ओमेगा सी टी प्लस ओहम टी मायनस 1/2 साइन ओमेगा सी टी प्लस ओहम मायनस ओहम टी. ओके. त्याचं एकदा सबस्ट्रॅक्शन केली, इथं काय केलं? ऍडिशन केली, इथं काय केलं? सबस्ट्रॅक्शन. ओके. आता बघा, इथून 1/2 कॉमन काढला, हे आपल्याला भेटलं. ओके. तुम्ही म्हणता ना साइन ए प्लस बी आहे मायनस साइन ए मायनस बी. मग आता काय करायचं? याच्यामध्ये जे आपण आउटपुट लिहिलं होतं का, साइन ओमेगा सी टी इंटू कॉस ओहम टी, याला आलटू पलटून द्यायचं, म्हणजे कॉस कॉसची ए ला टर्म द्यायची आणि साईनला बी ची टर्म द्यायची. याचा फॉर्म्युला असतो ट्रिग्नोमेट्री मध्ये. हा कसा आहे? साइन ए इंटू कॉस बी, इथं असणार कॉस ए साइन बी 1/2 साइन ए प्लस बी, फक्त इथं मायनस येतं कारण कॉसला आपण ए दिला आणि साईनला आपण बी दिला, म्हणून म्हणून हे एक्सचेंज झालं, की हा इथं फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक फॉर्म्युला. ओके. इतर कळलं सगळ्याला? एक्स ऑफ टीचं आउटपुट हे आलं, वाय ऑफ टीचं आउटपुट हे आलं, म्हणजे आपलं हे ऍडरचं आउटपुट आहे, हे एक्स ऑफ टीचं आउटपुट आलं, हे ऍडरचं आउटपुट आलं एक्स ऑफ टी, ह्या सबस्ट्रॅक्टरचं आउटपुट आलं वाय ऑफ टी. त्याच्यानंतर डायरेक्ट तर बघा, एस ऑफ टी म्हणजे काय असणार आहे? एस ऑफ टी म्हणजे डायरेक्ट आपला ह्या ऍडरचा आउटपुट, डायरेक्ट एमएसके सिग्नल. एमएसके सिग्नल म्हणजे एक्स ऑफ
एस ऑफ टी. ओके, डायरेक्ट आपण पुढे लावूया एक फायनल. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर त्याच्यात दोन मल्टिप्लेक्सर वापरले. त्या मल्टिप्लेक्सरचं मध्ये एकूण जे आउटपुट आपल्या ऍडरचं आउटपुट आलं, त्याच आउटपुट ऍडरच्या आउटपुट मध्ये आपण एक मल्टिप्लेक्सर लावून म्हणजे त्याला मल्टिप्लाय केलं एक दुसऱ्या सिग्नलने. त्या सिग्नल कायमचा सिग्नल सिग्नल किती आहे, रूट ऑफ 2PS बी 0 ऑफ टी. ओके, आणि जे सबस्ट्रॅक्टरचं आउटपुट आहे, सबस्ट्रॅक्टरचं जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये आपण एक सिग्नल ऍड केला त्याला रूट ऑफ 2PS बीई ऑफ टी. याला म्हणते यू ऑड आणि याला म्हणजे इवन. काय म्हणतात, इवन. हे झालं ऑड आणि हा इवन सिग्नल याच्यात ऍड केला. आणि त्याच्यानंतर आपण एमएसटी सिग्नल म्हणजे एस ऑफ टी. एस ऑफ टी आपल्याला आउटपुट भेटणार, एस ऑफ टी. आपला आउटपुट आहे एस ऑफ टी. इतकं क्लिअर सर्वांना? ओके, त्याच्यानंतर बघा एस ऑफ टी आला. एस ऑफ टी मध्ये काय झालं, जे आउटपुट आलं कशाचं, एक्स ऑफ टीचं आउटपुट आलेलं आहे साइन ओमेगा सी टी आणि कॉस ओम टी. हे आउटपुट आलेले आपले. हा 1/2 लिहायचं राहिला, सॉरी, नाही ओके बरोबर नाही लिहायची. ओके, जे आउटपुट आलंय आपलं त्याला आपण इथे सिम्प्लिफाय नाही केलं, डायरेक्ट आपण एक्स ऑफ टी लिहिला डायरेक्ट. याला हे लिहिलं तर डबल सिम्प्लिफाय करायला लागेल, म्हणून आपण डायरेक्ट आउटपुट मध्ये हे लिहू एक बार एस ऑफ टी. एस ऑफ टी म्हणजे काय असतं, एस ऑफ टी म्हणजे इथं आलं, एस ऑफ टी म्हणजे एक्स ऑफ टी इंटू हे याच्यात ऍड केलेला हा ऑड पार्ट, ऑड सिग्नल रूट 2PS अपॉन बी 0 ऑफ टी म्हणजे बी ऑफ ऑड सिग्नल. ओके, तर बघा कसं केलं ऍड, रूट 2PS तो ऑड सिग्नल झाला, हा वाला ऍड केल्यानंतर मल्टिप्लेक्सर मधला हा सिग्नल इतका, आणि हा आपला पूर्ण एक्स ऑफ टी हा एक, आणि त्याला ओके हा झाला प्लस रूट 2PS हा ऑड फंक्शन साइन ओमेगा सी टी मायनस ओमेगा ओम टी. ओके, इथं प्लसची टर्म घेतली ही वाली, मल्टिप्लाय केलं ऑड सिग्नलनी आणि याला पण मल्टिप्लाय केलं ऑड सिग्नलनी, म्हणून ही इतकी टर्म आली, इथून इतकी टर्म आली. ओके, हा, तर आता आपण एस ऑफ टी कुठं मेजर करतो, इथं मेजर करतो. एस ऑफ टी म्हणजे एक्स ऑफ टी इंटू हे सिग्नल आणि प्लस वाय ऑफ टी हा M3चा सिग्नल रूट 2PS म्हणजे इवन पार्ट पण ह्या एक्स ऑफ टी ला मल्टिप्लाय होणार आणि वाय ऑफ टी ला हा ऑड पार्ट मल्टिप्लाय होणार आणि दोघांच्या नंतर काय होणार, ऍडिशन. हा झाला आपला पहिला सिग्नल इतका, हा वाला इथून इतका, आणि प्लस हा इवन पार्ट हा ऑड पार्ट. ओके, रूट 2PS बी ऑफ टी 1/2 साइन ओम सी टी ओमेगा टी मायनस रूट 2PS बी आणि साइन ओमेगा सी टी ओम टी. ओके, इतका पार्ट झाल्याच्या नंतर याला सिम्प्लिफाय केला आपण या दोन्ही पार्टला. ओके, ह्याच्यामध्ये बघा सिम्प्लिफाय कसं केलं, इथून कॉमन काढलं साइन ओमेगा सी टी आणि ओहम टी, आणि इथून काढलं तेच, इथून एक कॉमन काढलं आणि इथं आणि इथं सेम आहे, साइन ओमेगा टी प्लस ओहम टी आणि साइन ओमेगा सी टी ओहम टी. इथून हा पार्ट कॉमन काढला दोन्ही. ओके, तो बाहेर लिहिला इथं बाहेर. ओके, मग रूट आतून उरलं काय, रूट 2PS ऑड फंक्शन बी ऑफ 0 टी. ओके, आणि इथं उरलं रूट 2PS आपण ऑड इवन फंक्शन म्हणजे बी ऑफ टी अपॉन 2, हा वाला 1/2 हा 1/2 दिलेला. ओके, हा झालं इतकं. त्याच्यानंतर प्लस इथून ते ऑड टर्म बाहेर काढली म्हणजे साइन ओमेगा सी टी मायनस ओहम टी, आणि इथं पण आहे साइन ओमेगा सी टी मायनस ओहम टी, या दोन्ही टर्म मध्ये इथं प्लस आहे इथं मायनस. ओके, म्हणून इथं मायनस दिलं. या दोन टर्म मध्ये कॉमन हे, या दोन टर्म मध्ये एवढं कॉमन, जे कॉमन आहे ते बाहेर काढलं आपण. या दोन टर्म मध्ये कॉमन ते इथं लिहिलं आणि प्लस टाकून या दोन टर्म मध्ये कॉमन इथं लिहिलं आणि उरलेलं आतमध्ये ब्रॅकेट मध्ये लिहिलं. ओके, इतकं कळलं? एक मिनिट पॉज करा व्हिडिओ आणि बघा समजून घ्या काय काय कॉमन काढलं, कसं कॉमन काढलंय. तरी डबल सांगतो एकदा बघा, साइन इथून साइन ओहम सी टी प्लस ओमेगा टी इथं आहे, इथं मायनस आहे म्हणून इथून नाही निघणार कॉमन, इथं प्लस आहे म्हणजे इथं ही टर्म इथं दोन्ही सेम आहे, या टर्म आणि ही टर्म सेम आहे म्हणून ह्या दोन्ही टर्म कॉमन काढल्या, आणि जो उरलेला पार्ट ह्या टर्म मधला ह्या टर्म मधला तो आतमध्ये ब्रॅकेट मधला, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. कोणची, साइन ओमेगा सी टी आणि ओहम टी.
हीट सम आणि साइन ओमेगा सी टी ओहम टी ही दोन्ही टर्म सेम आहे म्हणून ह्या दोन्ही टर्म कॉमन काढल्या ती इथं लिहिल्या आणि ते आपण उरलेला आउटपुट ब्रॅकेट मध्ये लिहिलं. ओके, इतर कळलं. त्याच्यानंतर बघा आपण बी ऑफ टी हा बी ऑफ टी बाय 2 इंटू बीई ऑफ टी म्हणजे ऑड पार्ट आणि हा यू1 पार्ट बाय 2. ओके, ही टर्म. ओके, त्याला म्हणलं आपण डायरेक्ट याला कन्सिडर केलं एवढ्या टर्मला सी एच ऑफ टी आणि जो बी झिरो ऑफ टी मायनस बीई ऑफ टी बाय 2 याला कन्सिडर केलं आपण सी एल ऑफ टी. ओके, त्याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे जेवढी मोठी टर्म आहे त्याला फक्त बारीक आपण करायचा प्रयत्न केला हे वापरून. आणि जे साईनच्या पोटात आहे ओहम सी टी प्लस ओमेगा टी आणि त्या साईनच्या पोटात काय ओमेगा सी टी मायनस ओहम टी त्याला आपण एकदा म्हणलं ओहम एच ऑफ टी आणि ओहम एल ऑफ टी. साईनच्या पोटात जे प्लस मध्ये होतं त्याला एच ऑफ टी म्हणलं आणि साईनच्या पोटात जे मायनस होतं मायनस टर्म मध्ये त्याला एल ऑफ टी लिहिलं. ओके, इतकं कळलं. त्याच्यानंतर बघा ही टर्मला आपण इथं सिम्प्लिफाय करून इथं लिहिलं, त्या टर्मला सिम्प्लिफाय करून इथं लिहिलं. ओके, लिहिलं एस ऑफ टी हा साइन त्याला काय म्हणलं या टर्म आहे ओमेगा सी टी प्लस ओमेगा टी यालाच काय लिहिलंय आपण याला काय लिहिलंय ओमेगा एच ऑफ टी म्हणून इथं ओमेगा एच ऑफ टी लिहिलं. ओके, रूट टू पी एस कॉमन काढून जाशाल तसं लिहिलं. ओके, याला काय म्हणलं त्या टर्मला बी झिरो ऑफ टी बाय 2 आणि बी ऑफ टी बाय 2 ला काय म्हणलं आपण सी एच ऑफ टी म्हणलं म्हणून सी एच ऑफ टी दिलेला. ओके, इतकं कळलं. प्लस हा प्लसला प्लस हा प्लसला प्लस इथे लिहिलं. कुठला काय खाली साइन ओमेगा सी टी मायनस ओम टी त्याला काय म्हणलेलं आहे आपण इथे बघा त्याला म्हणलेलं आहे काय ओमेगा एल ऑफ टी तो ओ साइनच्या आतमधलेला ओमेगा एल ऑफ टी आणि रूट 2 पी एस हा रूट 2 पी एस ला हा रूट 2 पी एस इथून कॉमन काढून जशाल तसं लिहिला इथं. ओके, आणि याला काय म्हणलेलं आहे बी झिरो ऑफ टी आणि बी ऑफ टी बाय 2 ला आपण म्हणलेलं आहे सी एल ऑफ टी म्हणलं. ओके, इतर कळलं. व्हिडिओ पॉज करून एकदा बघून घ्या एकदा सर्व. त्याच्यानंतर बघा नंतर बघा आपण हा पोर्टला पाठ झाला त्यानंतर काय बघा व्हिओ फॉर्म ऑफ एमएसके व्हिओ फॉर्म पण त्यांनी विचारले होते आपल्याला म्हणून व्हिओ फॉर्म ऑफ एमएसके त्यानंतर आपण त्याचे 10 बिट्स घेतले. किती बिट घेतले 10 बिट्स. ओके, 0 1 2 सॉरी पहिला बीट दुसरा बीट तिसरा बीट पहिला बीट काय 0 0 1 0 0 1 1 0 1 आणि 0 1 0. ओके, हे झाले 10 बिट्स. ओके, तर बघा सगळ्यात पहिलं प्लस प्लस काढला आपण. ओके, ही झाली आपली बीट. बघा आता इथं डिजिटल बीट काढायचे आपल्याला म्हणजे डिजिटल वेव्ह फॉर्म म्हणजे स्क्वेअर वेव्ह मध्ये येणार. ओके, प्लस होता 1 होता पहिला बीट काय 1 0 नंतर मग काय 0 तिसरा बीट चौथा बीट काय 1 म्हणून हा 1 पाचवा बीट 1 आहे इथं बघा इथं 1. ओके, सहावा बीट काय 0 म्हणून हे असं 0 सातवा बीट 1 असा 8 काय 8वा बीट काय 0 म्हणून खालून असा 9वा 1 आहे आणि 10वा 0 आहे. ओके, इतकी वेव्ह फॉर्म कळली. ही आपली म्हणजे टाइम आहे इकडे अँप्लिट्यूड आहे. अँप्लिट्यूड काय असणार जर 1 असला तर असतो प्लस ए आणि 0 असला तर असतो मायनस ए. हा का बघा अँप्लिट्यूड बीट्स बी झिरो ऑफ टी म्हणजे आपण ऑड पार्ट म्हणलो तो ऑड पार्ट. ओके, जर आता ऑड टर्म पाहिजे म्हणजे पहिला बीट तिसरा बीट पाचवा बीट सातवा बीट 9वा बीट. ओके, ते बीट पाहिजे. पहिल्या बीटला काय 1 आहे म्हणून 1 दुसरा बीट हा इवन आहे म्हणून ते धरायचं नाही जशाला जे इकडे पहिला बीट होत तसंच इकडे आणायचं पहिला 3 लाईनर ऑड काय तिसरी दुसरी पण काय ऑड आहे ते काय 0 आहे मग हा 0 ला गेला इथून 0 4 लोक तर 5 लोक कसा राहू द्यायचा पुढली जवळ ऑड टर्म सापडत नाही का तर जे मागच्या ऑड टर्मचं आउटपुट होतं तेच पुढल्या ऑड टर्म तर तसंच राहणार. म्हणजे पहिला होता आपला पहिला बीट काय होता 1 1 म्हणजे हा प्लस ए इधर आला डायरेक्ट नंतर 3 लोक तसंच आला 3 ला काय 0 मग 0 झाला 5 लोक गेला 5 ला काय 1 मग हा इथं 1 आला 7 लोक गेला 7 ला काय 1 डबल इथं गेला 9 ला काय 1 मग डबल इथं गेला. ओके, त्याच्यानंतर इवन पार्ट इवन बीट
जवळ इव्हन म्हणजे 2, 4, 6, 8, 10 असं सापडायचं. तर 0 पहिला बीट काय 1 आहे. 1 आहे का ऑड आहे इव्हन आहे का नाही. म्हणून ते सोडून द्या. डायरेक्ट पहिल्या इव्हन पासून धरलं 0 आहे 0. 4 ला गेला 4 काय 1 म्हणून इधर 6 लो 6 काय 0. 8 काय 0. 10 काय 0. पण तयार होते सायन्सची वेव्ह कडून सुरू होती 0 पासून. म्हणून ही झाली सायन्सची वेव्ह फॉर्म. सायन्सची वेव्ह फॉर्म सुरू झाली 0 पासून. ओके. आणि कॉसची 1 पासून होते. कॉस 0 का असतो 1 असतो. म्हणून ही झाली 1 पासून तयार म्हणजे अशी. ओके. त्याच्यानंतर बी ऑफ टी ऑड पार्ट इंटू कॉस टर्म. ओके. ऑड पार्ट इंटू कॉस टर्म. कॉसची वेव्ह फॉर्म ही आहे कॉसची वेव्ह फॉर्म. ही वाली सॉरी ही आहे कॉसची टर्म. कॉसची वेव्ह फॉर्म कुठून सुरू होती 1 पासून. ओके. पहिला बीट आहे आपला. हा कोणचा बीट आहे दुसरा बीट आहे. ओके. आता बघा बी ऑफ टी बघायचा आणि कॉस ऑफ टी बघायचा. बी ऑफ टी आणि बी ऑफ टी हा बघितला हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे इथं आणि कॉस पण कसा आहे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणून ही अशी वेव्ह आहे. तर दुसऱ्या बीट काय 0 आहे. तर बी ऑफ टी काय पॉझिटिव्ह आहे आणि इथं कॉस पण कसा आहे पॉझिटिव्ह म्हणून इथं पण काय आला पॉझिटिव्ह. ओके. तर इथं बघा तिसऱ्या बीटला इथं कसं निगेटिव्ह आहे. बी ऑफ टी कसा आहे निगेटिव्ह आणि इथं कॉस कसा आहे निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह म्हणजे डबल काय आली पॉझिटिव्ह. त्याचं करायचं. चौथ्या बीटला काय आहे बघा चौथ्या बीटला काय आहे इथं बी ऑफ टी निगेटिव्ह आहे आणि कॉस कसा आहे निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह म्हणून ही प्रकार अशी आहे. ओके. इथं आली. आता पाचव्या बीटला बघितलं इथं कसं आहे पॉझिटिव्ह बी ऑफ टी कसा आहे पॉझिटिव्ह आणि कॉसची टर्म ही आहे काय झाली पॉझिटिव्ह 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 म्हणून असं. ओके. अशी टर्म जाऊन द्यायची. ओके. नंतर हे झालं ऑड पार्ट. ओके. ऑड इंटू कॉस साइन सॉरी ऑड इंटू कॉस. आता इवन इंटू साइन ते पण तसंच करायचं. ही कॉसची वेव्ह फॉर्म करायची पॉझिटिव्ह आहे ही कशी निगेटिव्ह प्लस मायनस मायनस म्हणून हे मायनस. ओके. तसं सगळे बीट बघायचे. ही आता दुसरा बीट तिसरा बीट पाहू आपण 3 नंबरचा इथं कसं आहे निगेटिव्ह हे कसं पॉझिटिव्ह प्लस मायनस हा निगेटिव्ह मायनस प्लस मायनस म्हणून एकच काढला डबल. ओके. हे असं शेवटलं चालून द्यायचं. ओके. त्याच्यानंतर बघा अँप्लिट्यूड लो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय बीट पर बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याच्या जितके लो फ्रिक्वेन्सीला जी असणार आणि हे हाय फ्रिक्वेन्सी काय 1.2 एफ बी आणि लो फ्रिक्वेन्सी काय एल इज इक्वल टू एफ बी म्हणजे एका बीटसाठी एक सायकल आणायची पर बीटला एक सायकल. ओके. लो फ्रिक्वेन्सीला हाय फ्रिक्वेन्सीला काय 1.5 आहे म्हणजे दीड सायकल म्हणजे 1.5 सायकल म्हणजे प्रत्येक बीटला 1.5 सायकल येणार झाली एक सायकल आणि हाफ सायकल. सिंग. ओके. सम पोलॅरिटी एच एफ अँड अपोजिट पोलॅरिटी एफ एल. ओके. हे झालं तुमचे वेव्हफॉर्म. इतकं समजलं तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अजिबात विसरू नका. थोडा व्हिडिओ लेंदी झालेला आहे तर थोडा चला 2x करून बघा तुम्हाला समजावून सांग पूर्ण व्हिडिओ.